नांदेड जिल्ह्यातील नांदेड देगलूर महामार्गावरील लेंडी नदीच्या पुलाजवळ 2 बस आमोरासमोर धडकल्या। ही घटना बुधवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। या अपघातात 13 ते 14 जण जखमी झाले होते। जखमींना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। बुधवारी दुपारी नांदेडसह जिल्हाभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। या पावसामुळे बस चालकांना अंदाज आला नसल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळते। यात वाहन चालकासह 4 जणांना गंभीर मार लागल्याचे सांगण्यात येत आहे। या अपघातामुळे देगलूरच्या नवीन बस स्थानकापासून ते मुजळगा फाट्यापर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली होती। त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतुकांची कोंडी झाली होती। पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येत होती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।